तुमचे शरीर म्हणजे एक परमेश्वराने दिलेलं मंदिर आहे. सुंदर, प्रेमळ आणि कर्तृत्ववान. अतिशय एफिशियंट साथीदार आहे ते आपला. पण वर्षानुवर्ष ओव्हर स्टिम्युलेटेड, ओव्हरवर्क्ड आणि दुर्लक्षित आहे. 21 दिवसानंतर तुम्ही एकदम चेंज्ड पर्सन असाल. जय गजानन, नमस्कार. सोनापूर्णाच्या मिशन 50 मध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे. आजची जी सवय आहे हॅबिट नंबर 25 आणि सवय क्रमांक 25, पण सवय न म्हणता याला एक एक्सपेरिमेंट म्हणूया. 21 दिवस साखर वर्ज्य करायचे. पण आपण आधी जाणून घेऊया की हे का, कशासाठी आणि कसं करायचं आहे. साखर आपल्या आयुष्यात त्या अतिउत्साही मैत्रिणीसारखी येते, जी गोड, आवडणारी पण थोडी दमवणारी आहे. 21 दिवस ज्यापासून थोडंसं दूर राहिलं तर तुम्ही स्वतःला शिक्षा करत नाहीये, तर फक्त शरीराला एक छोटासा ब्रेक देताय. पुन्हा साधं शांत कसं वाटतं हे आठवण करून देताय. काय अर्थ आहे 21 दिवस साखर बंद करण्याचा? आनंदावर बंदी नाहीये, फक्त अतिरिक्त साखर जी म्हणतो आपण, म्हणजे एक्सेस शुगर, चहामध्ये, कॉफी, ब्रेड, बिस्किट, सॉसेस, मिठाई, पौष्टिक लाडू, हेल्दी डिझर्ट, हे इथे सगळीकडे लपलेली साखर आहे ती आपण बंद करणार आहोत. फळं खाणं चालू राहील, रोजच्या न खाणं देखील चालू राहील आणि त्यात तुम्ही थोड्याशा प्रमाणात घालत असाल तर दॅट्स ऑल्सो ओके. चवीच्या बाबतीत पण आपण कॉम्प्रोमाइज नाही करणार आहोत. फक्त जो साखरेचा गोंगाट आहे आजूबाजूला तो आपण थोडा कमी करणार आहोत, म्हणजे शरीराची साद आपल्याला ऐकू येईल. कसं करायचं? डिप्रिव्हेशन न वाटता, म्हणजे आपल्याला वंचित वाटते किंवा आपल्याला शिक्षा होते असे न वाटता आपण करायचंय. तुमचे शरीर म्हणजे एक परमेश्वराने दिलेलं मंदिर आहे. सुंदर, प्रेमळ आणि कर्तृत्ववान. अतिशय एफिशियंट साथीदार आहे ते आपला. पण वर्षानुवर्ष ओव्हर स्टिम्युलेटेड, ओव्हरवर्क्ड आणि दुर्लक्षित आहे. हा 21 दिवसांचा ब्रेक म्हणजे जणू काही आपल्याला या शरीराचा हात धरून त्याला शांत बसवण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे तो नक्की घेऊन बघा. समजा 21 दिवस नाही जमलं तर 7 दिवस करा, 3 दिवस करा, पण प्रयत्न नक्की करा. आता हे कसं करायचंय? तर काय करायचं ना, प्रत्येक जेवणात थोडं प्रोटीन पाहिजे. हा छोटासा नियम जर तुम्ही घालून घेतला तर आपोआपच रक्तातील साखर जी आहे ती स्थिर राहण्यासाठी मदत होते. ओके, म्हणजे ब्लड ग्लुकोज तुमचं कंट्रोलमध्ये राहतं. पाणी व्यवस्थित पीत राहायचंय, कारण बऱ्याचदा काय होतं की क्रेविंग्स आर बेसिकली जस्ट आपल्याला तहान लागलेली असते, सो ते करायचं आहे. जर गोड खावासं वाटत असेल तर कसं होतं ना की तुम्ही जेवणानंतर, युजली स्वीट टूथ असेल तर त्यानंतर गरम पाणी प्यायचं आहे किंवा बडीशोप खायची आहे, किंवा खूपच क्रेविंग झालं तर चक्क दात ब्रश करायचे, त्यांनी पण क्रेविंग जातं. किंवा चक्क दूर जरासं किचनपासून लांब जाऊन वॉक करून यायचं आहे. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, टेक्स्चर विसरू नका. खमंग, थोडेसे खारट, तिखट, आंबट जर गोष्टी खाल्ल्या तर त्या मनाला सुख देतात. त्यामुळे खूप एकदम सगळं हेल्थी करायला न जाता ह्या गोष्टी थोड्याशा खायच्या, पण गोड नाही खायचं आहे. सो बेसिकली क्रेविंगला विरोध नाही करायचा आहे, तर त्याला आपल्याला शमवायचं आहे. जाणून घेऊया हे काम कसं करणार आहे, म्हणजे कसं होणार. हे अगदी सोपे सायन्स आहे जे आपण जाणून घेणार आहोत. पहिली गोष्ट आहे की तुमचे टेस्ट बड्स दर 10 ते 14 दिवसांनी नवे बनत असतात. नाउ हे जे टेस्ट बड्स आहेत, जेव्हा तुम्ही साखर थांबवली की ते अधिक सेन्सिटिव्ह होतात. त्यामुळे तुम्ही सिंपल गोष्टी जशा आहे की गाजर, रताळं हे देखील आपल्याला गोड वाटायला लागतात. आणि न्यूरोप्लास्टिसिटी जी आहे, ही न्यूरोप्लास्टिसिटी तुमच्या जिभेच्या आत घडते. म्हणजे हा चेंज तुम्हाला स्वतःला लिटरली तुमच्या जिभेवर घडतो आणि तुम्हाला जाणवतो. आपल्या शरीराची जी वेगस नर्व पाथवे आहे, म्हणजे जसं रेस्ट, डायजेस्ट आणि हील, ही जी प्रोसेस आहे साखर हिला मंद करते. जास्त साखर या वेगस नर्व टोनला क्षमवते, ज्यामुळे डायजेशन, मूड, स्ट्रेस रेझिलियन्स सगळं कमजोर होतं. 21 दिवसांचा हा साखरेपासूनचा जो डिटॉक्स आहे तो नक्कीच जाणून येण्याजोगा सुधार घडवून आणतो आपल्यामध्ये. म्हणजे तुम्ही जर हे केलं 21 दिवस तर तुम्हाला लगेचच स्वतःमध्ये फरक जाणवायला लागेल. म्हणजे तुम्हाला गोष्टी चांगल्या गोड वाटायला लागतील आणि क्रेविंग्स एकदम कमी होतील. शरीरातील मायटोकॉन्ड्रिया म्हणजे जो आपल्या शरीरातील पॉवर जनरेटर जे आहे, म्हणजे आपल्याला जिथे एनर्जी बनते, त्याला क्लीन एनर्जी बनवायला मदत होते. अति प्रमाणात साखर याला ओव्हरलोड करते. आपल्या पेशी अस्वच्छ एनर्जी जाळतात, त्यामुळे इन्फ्लेमेशन वाढतं.
साखर खाणं थांबवलं की मायटोकॉन्ड्रिया फॅट बर्निंग आणि स्टेबल एनर्जी प्रोडक्शन याकडे परत येते. लिव्हरला थोडं अनक्लटर्ड वाटतं, म्हणजे हे बिचारे जे आपलं लिव्हर आहे ना ते अव्याहतपणे काम करत असतं, खूप कष्ट करतं. अतिरिक्त साखरेचं ऍक्च्युली फॅटमध्ये कन्व्हर्जन करत असतं. 2-3 आठवड्यातच त्याचा भार हलका होतो आणि लिव्हरचे फॅट कमी होते आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी देखील सुधारते. तुम्ही तुमच्या लिव्हरला एक छोटीशी सुट्टी देता आणि ते तुम्हाला चांगले मेटाबॉलिझम आणि स्थिर ऊर्जा म्हणजे स्टेडियर एनर्जी देऊन त्याची परतफेड करते. आपले जे गट मायक्रोब्स आहेत त्यांचे व्यक्तिमत्व बदलते, म्हणजे त्यांना स्वतःला एक कॅरेक्टर आहे ते बदलतं. जसं काही बॅक्टेरियाज खरं तर शुगरवर साखरेवरती जगतात आणि ते मग त्यामुळे ब्रेनकडे सारखे साखर मागत राहतं, त्यामुळे क्रेविंग्स होत राहते. पण त्यांचा दंगा शांत झाला की बाकीचे जे हेल्थी गट बॅक्टेरियाज आहे ते परत स्टेपअप करतात, ते पिक्चरमध्ये येतात आणि त्यामुळे आपलं डायजेशन सुधारतं आणि आपोआपच क्रेविंग्स कमी होऊन मन देखील शांत आणि चिडचिड होत नाही, बरं वाटायला लागतं. आता मेंदूची जी रिवॉर्ड सिस्टम आहे ती पण रिसेट होते, म्हणजे जसं साखरेमुळे डोपामिन ची पातळी तीव्रतेने वाढते आणि तेवढीच खाली जाते पटकन, राईट. सो 21 दिवसांनी हे रिसेप्टर स्थिर होतात. उच्चतम आनंदाची पातळी म्हणजे जे मॅक्सिमम आपल्याला आनंद वाटतो, डोपामिन मॅक्सिमम हिट होतं, ते आपोआपच थोडं खाली येतं. त्यामुळे छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत की कुणाशी तरी गप्पा मारणे, फिरायला जाणे, गरम गरम जेवण मिळणे किंवा अशा साध्या क्षणांमध्ये देखील आनंद अनुभवायला यायला लागतो. जे म्हणजे सिंपल साखर कमी केल्याने पण हे आपण जास्त माइंडफुल होतो याबद्दल. साखर ऍक्च्युली रक्त थिक करते, म्हणजे दाट करते लिटरली. साखरेमुळे रेड ब्लड सेल्स आहेत जे कडक होतात. साखर थांबवली की ते पुन्हा फ्लेक्सिबल होतात, त्यामुळे आपले ब्रेन, मसल्स, आपली स्किन यांना रक्त पुरवठा होतो, म्हणजे ब्लड सर्क्युलेशन होतं आणि आपले विचार स्पष्ट होतात, आपल्या स्किनला जास्त ऑक्सिजन मिळतं आणि लोकांना नैसर्गिक चमक दिसू लागते आपल्या त्वचेवर. त्यामुळे एक नॅचरल ग्लो येतो आणि तुम्हाला कॉम्प्लिमेंट्स मिळतात. शरीरातील एजिंग ॲक्सिलरेटर्स मंदावतात. येस, साखर चिकट मॉलिक्युल्स म्हणजे स्टिकी मॉलिक्युल्स बनवते जे टिश्यूजना स्टिफ करून एजिंग वाढवतात आणि आतूनच वृद्धत्व वाढवतात. म्हणजे आपल्याला साखर कमी केली की ही प्रोसेस देखील मंदावते. कॉस्मेटिक प्रकारचे नाही, म्हणजे कॉस्मेटिकली तुम्हाला वरून काही करावं लागत नाही, पण सेल्युलर लेवलला अँटी एजिंग होते. 3ऱ्या आठवड्यात लोकांना काय जाणवतं तर आपण ते बघणार आहोत की फक्त 21 दिवस हे केल्याने मन शांत होतं, मूड स्थिर होतो, जे क्रेविंग्स पूर्वी ओरडाआरडा करत असतात ते देखील शांत होतात. आता त्यांची फक्त कुजबूज राहते, पण आपल्याला असं तीव्रतेने वाटत नाही की आता खायलाच लागेल काही. सकाळची सुरुवात खूप शांत आणि तुम्हाला एनर्जेटिक वाटायला लागेल, म्हणजे जे तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या थकल्यासारखे होतं असेल जर तुम्ही साखर खात असाल तर ते नाही होणार. ब्लोटिंग देखील कमी होते. स्वतःवरचा कॉन्फिडन्स वाढतो, कारण तुम्ही कुठलीही गोष्ट आपल्या विल पॉवर वापरून थोडीशी केली की आपल्याला स्वतःवर कॉन्फिडन्स वाटायला लागतो. लक्षात घ्या, हे डाएट नाहीये, फक्त 21 दिवसांचा सिंपल एक्सपेरिमेंट आहे. पुन्हा शरीराचं ऐकायचं आहे आणि त्याची साथ ऐकायची आहे आणि शरीराला साथ द्यायची आहे, ज्यामुळे क्लॅरिटी, ईज आणि कॉन्फिडन्स मध्ये त्याचं रूपांतर होईल आणि तुम्हाला खूप छान वाटायला लागेल. आणि मला वाटतं हाच आपला मिशन 50चा जो काही गाभा आहे की स्टे हेल्थी, स्टे हॅपी अँड ट्राय डिफरंट थिंग्स आणि स्वतःवरचा कॉन्फिडन्स वाढवा. सो रिमेंबर, हे सिस्टम बसवायची आहे आपल्याला, हे करून बघायचं आहे. थोडीशी विल पॉवर इथे नक्की लागणार आहे, जरी मी नाही म्हटलं, पण या 21 दिवसानंतर तुम्ही एकदम चेंज्ड पर्सन असाल आणि तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगाल. तर आपण सगळे मिळून करूया पुढचे 21 दिवस नो शुगर, स्पेशली नो ॲडेड शुगर.